आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळाची कुरकुरीत अशी तिळपापडी किंवा तिळाची चिक्की कशी बनवायची हे पाहणार आहोत. अगदी कुरकुरीत अशी तयार होते. तुम्हाला आवाजावरून लक्षात आलं असेल अगदी कुरकुरीत आहे की नाही, आणि क्रिस्पी पण अगदी हाताने तोडल्या देखत पटकन अशी तुटली जाते. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथे कोणतीही तुम्ही एक वाटी सेट करून घ्यायची आहे. म्हणजे त्या वाटीनेच आपल्याला एक वाटी तीळ आणि एक वाटी साखर घ्यायची आहे. येथे तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर केला तरी चालू शकेल, पण प्रमाण आपल्याला सेमच घ्यायचं आहे. आता सुरुवातीला आपण गॅसवर कढई ठेवून यामध्ये तीळ भाजून घ्यायचे आहे. बघा, तीळ येथे आपले भाजून झाले. ते ताटात आपण थंड करण्यासाठी बाजूला ठेवले. आता कढईमध्ये आपण एक वाटी जी साखर घेतली आहे ती साखर टाकून घ्यायची आणि अगदी 2 ते 3 चमचे आपण यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे. ते पाणी टाकून आपल्याला हे थोडंसं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत चालायचं आहे. म्हणजे इतक्या लवकर आपली साखर मेल्ट होईल. इथे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची, खूप हाय फ्लेमवर आपल्याला करायचं नाही आहे ते साखर. बघा, जशी जशी साखर वितळली जाते तरी आपण चमच्याने मिक्स करत चालायचं आहे, म्हणजे तिचं खाली करपणार नाही. आता इथे आपल्या साखरेचे परत क्रिस्टल तयार होणे, म्हणजे थोड्या वेळ झाला की जर पाक आपला घट्ट होत चालला तर त्याचे परत खडे तयार होतात. यासाठी इथे अर्धा लिंबाचा रस आपण टाकून घेतलेला आहे. लिंबाच्या रसामुळे साखर परत क्रिस्टलाइज होत नाही. बघा, इथे आपला पाक हा तयार होतो आहे तोपर्यंत आपली पूर्वतयारी आपल्याला बाकीची करून घ्यायची आहे. तर पोळपाटावर आपण जे लाटून घेणार आहोत त्यावर आपल्याला थोडंसं तूप लावून थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे. तसंच लाटण्याला देखील आपण तूप लावून घेतलेलं आहे. आता हे साईडला ठेवायचं आहे आपल्याला. इथे आपलं पाक आपण मिक्स करत चालायचं आणि एकदा चेक करून घ्यायचं आहे आपल्याला, हा पाक आपला रेडी झाला आहे की नाही. तर एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे, त्यामध्ये टाकून आपण चेक करून घेतलं आहे. तर सुरुवातीला एकदा चेक केल्यानंतर तो पाक आपला थोडासा ओढला जायचा, म्हणजे असा लवचिक होता. तर आपल्याला असा पाक नको आहे. आता इथे पाहू शकता हा पाक आपला अगदी कुरकुरीत, म्हणजे असा पाण्यात परत टाकल्यानंतर आवाज होतो त्याचा, किंवा हाताने तोडल्यावर देखील असा तुटला जातो. ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये तीळ टाकून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम इथे मीडियम केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स जे हवे ते टाकू शकता. इथे मी पिस्त्याचे काप टाकलेले आहेत. मिक्स करत चालायचं आहे, कारण यानंतरची प्रोसेस आपल्याला खूप झटपट करायची आहे. आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे मिश्रण एकत्र करत चालायचं आहे. कारण मिश्रण जसं जसं घट्ट होतं ते हे पटकन असं कडक व्हायला सुरुवात होते. तर यामध्ये मी थोडंसं 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास टाका किंवा नाही टाकला तरी चालेल. बघा, मिक्स करून घ्यायचं आहे परत. आता हे मिश्रण आपल्याला कढईपासून सुटायला लागलं आहे, म्हणजे घट्ट व्हायला लागले आहे. तर एखाद मिनटं आपल्याला फक्त हे परतवून घ्यायचं आहे. जेव्हा आपल्या कढईपासून मिश्रण असं वेगळं व्हायला लागलं त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे. बघा, इथे आपलं मिश्रण पूर्ण असं तळापासून सुटायला लागलं आहे. तर आता इथे गॅस आपण बंद करून दिला आहे. आता याच्यानंतरची प्रोसेस आपल्याला फक्त झटपट करून घ्यायची आहे. तर आता मिश्रण आपण पोळपाटावर घेतले. तुम्हाला किती छोट्या साईजची तिळपापडी बनवायची किंवा मोठ्या साईजची त्यानुसार इथे मिश्रण घ्यायचं आहे. सुरुवातीला मिश्रण गरम आहे, थोडासा पाण्याचा ओलसर हात करून घेतला त्याने आणि गोळा तयार करून घेतला तरी चालेल. बघा, पोळपाटावर थोडंसं लाटून घ्यायचं आहे, पण आपल्याला आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो तसं नाही करायचं आहे. लाटण्याने मिश्रण आपल्या साईडनी पोळपाटावर ओढत चालायचं आहे. लाटण्याने जर पुढच्या साईडला समोरच्या साईडला जर आपण लाटण्याने लाटत गेलं तर एखाद्या वेळेस हे लाटण्याला आपलं मिश्रण चिटकण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या साईडने लाटण्याने आपल्याला ही तिळपट्टी लाटून घ्यायची. इथे पाहू शकता अगदी पातळ अशी आपली ही तिळपट्टी तयार झालेली आहे. तर ती थोडीशी पोळपाटाला चिटकण्याची शक्यता असते. तर उलटणीच्या साहाय्याने आपण ही खालून व्यवस्थित काढून घ्यायची, किंवा एखाद मिनटं ठेवलं तर थंड होते. पण आपल्याला बाकीचं मिश्रण असतं ते देखील आपल्याला करायचं, त्यामुळे आपण उलटणीच्या साहाय्याने पटकन असं काढून घ्यायची. आणि तुम्ही टिश्यू पेपरवर किंवा बटर पेपरवर देखील ठेवू शकता, किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचे थंड व्हायला. आता याच पद्धतीने आपण दुसरी तिळपट्टी देखील तयार करून घेत आहोत. येथे पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला आपल्या साईडने हे लाटण्याने लाटत चालायचं आहे आणि एकसारखी आपल्याला तिळपट्टी तयार करून घ्यायची.
बघा इथे आपल्याला थोडंसं चिटकल्यासारखं वाटतं, तर उलटणीच्या सहाय्याने काढल्यामुळे पटकन अशी ही निघते. तर याच पद्धतीने आपण सर्व तिळपट्टी तयार करून घेणार आहोत. आणि एकावर एक आपण टिश्यू पेपर ठेवला आहे किंवा बटर पेपर ठेवला आणि त्यावर आपल्याला ह्या तिळपट्टी ठेवून घेतलेल्या आहे. आता सर्वात शेवटचं मिश्रण हे घट्ट होत चालतं, तर हे थोडंसं पुन्हा गरम करून घ्यायचं, नॉर्मल गरम करायचं आणि परत आपली ही लाटून घ्यायची. याच पद्धतीने आपल्या सगळ्या तिळपट्ट्या अगदी कुरकुरीत आणि मस्त अशा तयार झालेल्या आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि हाईपचं बटन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.